नमस्कार सगळ्या ताईंना, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. आज तुम्हाला दुसरी बहीण व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये दिसत असणार आहे. तर आज स्टार्टिंग मध्ये रोज ताई आणि मी असती, आज हिच्यापासून स्टार्टिंग केली. चला आम्ही जावा नाही पण सख्या बहिणी तर नक्कीच आहे. तर चला मस्तपैकी आता लग्नाची सगळी तयारी झाली. थोड्याच वेळात नवरदेव येईल, आम्ही आवरून अगोदर आलो. आता लग्न म्हणलं की काय होतं की डीजे वगैरे झालं का टायमावरती कधी कोणतंच लग्न लागत नाही, उशीर मात्र होतच असतो. नाचायचं ना लग्नात, किती नाचशील लई नको बाई, लई ऊन कसं आहे. आणि त्यातली त्यात आज तर आहे ना, हे बघा ताई पण आली आज ना. उन्हाचं टेम्परेचर लई सांगितलेलं आहे, लई म्हणजे लई 40च्या पुढे गेलंय, 3च्या पुढे आहे ना. घराच्या बाहेरच नाही निघायला लावलं डायरेक्ट. पण आता लग्न आहे, तसा विलाज नाही. रोज तर माणूस घराच्या बाहेर पडायचं म्हणलं तरी कानाला खडा लावला जातो. लय अवघड आहे, ऊन म्हणलं का नको होतं. आणि हिला तर बापरे, पंखा चालू असला तरी पण हिच्या अंगातून धारा चालतात डायरेक्ट. इतका घाम येतो हिला बापरे. कस काय माहित नाही कशामुळे येतो, पण लई येतो बाबा पहिल्यापासून. जास्त ज्याच्या अंगात जास्त उष्णता आहे त्यांना तसं होतं. चला तर आता डीजे अजून लई लांब आहे, येऊपर्यंत वेळ लागणार आहे. तोपर्यंत सगळ्या पाहुण्या रावळ्यांना आता भेटून घेतो आम्ही. जवळ आला का मग मस्तपैकी लग्न होणार आहे. आता बरेच दिवसानंतर आमच्या घरामध्ये कोणाचं लग्न नव्हतं. आता आपल्या पोरांशिवाय कोणाचं लग्न आहे. एक निकिता राहिलेली फक्त मावशीची मुलगी, नाहीतर मग लवकर कोणाचे लग्न पण नाही इथून मागं झाले. आणि इथून पुढे पण लवकर कोणाचं नाहीच आता आहे ना. मुलांचीच आता काय, हा डायरेक्ट मुलांच्या, पण असे लवकर नाही. घरातलं जवळचं बहीण भावंडातलं कोणी निकितात राहिली फक्त. चला आता सगळे जण आलेले असणार आहेत, कारण आता लई दिवस झालेलो आपण भेटलोच नाही कोणाला. कोणाचं लग्न झालं ग माग, त्यात लग्नात भेटलं होतं, परत नाही. आमचा आर्यन पण आज आवर्जून म्हणला मम्मी मला पण यायचं लग्नाला. त्याला समजतं म्हणजे असं कुठल्या कार्यक्रमाला जायला पाहिजे, कुठल्याला नाही जायला पाहिजे. जवळचं असलं बर्थडे, अरे मग माझं बाळ लगेच म्हणतं का हा मम्मी मला यायचंय, होऊन मानणार. आणि तसं मग म्हणतो नाही जा तुम्ही, है ना. चला मग. हा काय ओके, चिल्लर पार्टी आमची. उन्हाने कासा वीस होतोय त्यांचा जीव, कारण की ऊनच एवढं आहे. त्यांना तरी काय म्हणायचं, लग्न लागायचंय अजून आणि भूक लागली. लग्न लागल्याशिवाय जेवायला नाही भेटत भाऊ. पण काय नाही, चल तुला नेते जेवायला, मला बी लागली भाऊ भूक. चल मोबाईल बंद करा. हे बघा फटाकड्याचा आवाज येतोय, नवरदेव आला रे, जवळ पळा.
भाग्यवती सना व श्री विनायक दगडू कोरके पाटील यांचे चिरंजीव निखिल यांच्या शुभविवाहाच्या निमित्तानं विवाहस्थळी असलेल्या सर्वांचंच या ठिकाणी पाटील परिवार आणि कोरके परिवार यांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. कृपया अक्षतावाल्यांना विनंती आहे, अक्षता वाटून झालेल्या आहेत. वरवाडीवाल्या महिला भगिनींना विनंती आहे, कृपया वराला ओढून घ्या. तदनंतर आजूबाजूला जी पाहिजे बाकी काही लोकांच्या आजूबाजू विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने शेजारी बाजूलाच येत आम्ही नाही आतमध्ये पोळी काय झालं मग यांचं इकडचं झालं ना पहिलेचं त्याच्या शेजारी आमचं घर आहे आणि हे समोर आहे एकदम मस्तपैकी लग्न तिकडं लागलंय, नवरा नवरीचे फोटोशूट चालू आहे. म्हणलं त्यांच्यामध्ये आपलं काय काम, आम्ही इकडं साईडला आलो. म्हणलं चला त्यांचं तिकडं फोटोशूट चालू झालं, मग आपलं पण इकडं होऊन जाऊन द्या. आमच्या माझी मावशी माझी मम्मी मस्त आपल्या पेशवाय साड्या बघा दोघींना कसल्या भारी दिसतात. ते एकच नंबर हिरवी एकीने घातली मोरपंखी आणि अख्ख्या लग्नात यांना विचारून राहिले साड्या कुठून घेतल्या आणि आम्हाला पण पाहिजे. इतकी सुंदर साडी दिसू राहिली खरंच दोघींना पण. लई छान दिसते. ठाव दिसू राहिला दोघी है ना, आहे का नाही? आणि आमच्या इथं तर काय नाही माझा मेकअप लय छान झाला, माझा मेकअप लय छान झाला तेवढंच चाललंय. कारण दरवेळेस ती काहीतरी वेगळंच करून येतात, पण आज जरा natural झालं मस्त. है ना? आज जरा जास्त गोरी दिसू राहिली आहे ना. हा गोरी दिसते. अगं ती गोरीच होती पहिले, पण आता मला बाजारात बसायचं उन्हात काळ पडतच ना माणूस उन्हात. आणि वावरा तर करावं लागतो का माव? नाही ग, आम्ही बी काम करतो ग. काय कांटे फक्त रात्री झोपायला येते, दिवसभर तर का असं सगळं पुरीन बरोबर काम करावं लागत. घाम गळतो, कपडे वल्ले होते जरा. काय माहिती खाली बघ कशा धरायला. अगं 35 पार्सल मोठाले एवढाले वजे उचली तर आम्ही. वजाचं नाही, 50 किलोची बटाट्याची कोणी उचली ते. बटाटे लय फरक आहे, लय फरक आहे. बटाट्याची 50 किलोची गोणी राहते, पार्सलची 70-80 100 किलोचे पार्सल राहते. पण तुम्ही अशा कागदाखाली उन्हात बसून बघा, मग काळं पडतंय का गोरं पडतंय. नाही मान्य करतो ना भाई आम्ही. चला चिल्लर पार्टी आहे, उन्हात नका खेळू, इकडे या. पुऱ्यांचेच बघुले आणलेत खुशाला, नुसत्या पुऱ्याच खाऊ घालता काय आम्हाला तुम्ही. हे बघ इकडं पुरीचं बघुलं, पलीकडं पुरीचं बघुलं, सगळे आले, पुऱ्या घेऊनच आले आम्हाला. आला भात पण आला इकडून. असं सगळ्यांचं जायचं. आलो काकी मी. आला बघू. आजी नाही. अरे पाणी ठेवायला जास्त लावा ना नाही. जास्त काय जरा नाही, जरा जास्त.
चला थांबा. कोणाला नाही. मग. हा, मग थोडं थोडं. थांबा, थांबा. एक मिनिट थांबा. आणि पाया पडतो. गाव कुस मला म्हणला काय नाही कोणी गाव कुस चालीत होते ग चालीत होते ग पाचारचे वराडाचे ग तोंड पारचे वराडाचे ग तोंड पारचे वराड तुमला तिला नाही येत तिला नाही येत बस याला ग मांडवाला वर माया ग वर माया वळ फुग ग पडया आशा ग बास सुना आशा ग बास सुना सगळ्या जणी वर माया सगळ्या जणी वर माया वळ फुग कोण्याताती वळ कोण्याताती हिरवे नाग चुडे हाती हिरवे नाग चुडे हाती आशा नाग सुना माझ्या मांडवाच्या नागदारी वर माया गोऱ्या पान वर माया गोऱ्या पान लग्नाच्या दिवशी ग यसल्या न सूर्या पान यसल्या ग सूर्या पान मला पाणी आण वर्ष माझ्या जीवाला आनंद माझ्या जीवाला आनंद माझी झोपला गोविंद पाणी आण मला वर्ष आली बस मी गाणं म्हणते असे पती ग पचे फूल दोघ मांडा मंदी गाली ते ग मैयार गरीबाच्या मागा लागले गरीबाच्या आता गरीबाच्या नका मागा लागू त्याला तर मामी हा ना लई नको लाव उली उलीच लाव लई कशाला लावायची त्या दोन सुटल्यात फक्त जा पलीकडून आता इकडून एक तरली फक्त जा फक्त अयो काय गा अगं थोडं थोडं लाव पुरी थोडं लाव दे थोडं लाव थोडं लाव थोडं लाव आठ भाऊ आहे आणि आठ नंद आहेत शांत उभं राहिलो होतो आता नाही ऐक
अरे ही राहिली परिवार आहे याच्यात आमच्या अर्धा डझनच्या वर थोड्या माम्या पण आहेत. 8 माम्या आहेत. 8 मावशा 8 माम्या बरोबर पॅरलेले सगळ्या बसल्या. अजून 2-3 गाय पण एक मामीन 2 मावशा गाय. एवढ्या माम्याने एवढ्या मावशा आहेत का? डायरेक्ट बसायला जागा नाही, डायरेक्ट उभा राहावं लागलं. मी याच्यात मला असं वाटतं मामीची आणि मामांची एक हे ऐका, हे आमचे पुट्टे मामा. नमस्कार. बरोबर मी म्हणते मामी मामांबरोबर घेऊन घ्यायचं. नाही 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 सावली ते पटकन लगेच खरं करत नाही. यांच्यामध्ये फोटो घ्या सगळ्या वाटल्यावर बघा समोर सगळे ठरलं तुम्ही इकडे बघा. समोर बघा इकडे डोळे नाही दाखवायचे. एक नवरीला इथं बोलव दोघं इथं बस शिंदे घे मांडीवर कोणाचं मांडू? नंदनबाई जाऊ द्या येऊन अरे मामी कुठे? मामी हात करा असा. मामीचे मांडी वाजवलाय. आले 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 आले. इकडे पहा कॅमेराकडे या यांच्याकडे. तुला पैसे मोजायला संध्याकाळी टाइम नाही लागेल. अवघड आहे बाबा. अगं शेल्याची बांध शेल्याची. धरनिको तुमचे बंधू कुठे आहेत? घेते नाव चला. शिर्डीचे साई पंढरपूर मध्ये विठ्ठल रुक्माई. शिर्डीचे साई पंढरपूर मध्ये विठ्ठल रुक्माई. राजेंद्र रावांचे नाव घेते ध्रुवची आई. बस मशिवानी नाही पोरग कुठे नाही पोरग कुठे. काल बी ते स्वराज आला हळदीला. तो भैया इकडे हिंडतोय, संदीप इकडे हिंडतोय. आमचं ए स्वराज माझ्या पोराला लक्ष ठेव का, जाऊ नको देऊ. शिव हिंडतोय आणि यांची पोरं आम्ही सांभाळायची. आम्हाला हिंडायचं येणी म्हणा माय लाडू मा खाडू. याने म्हणा मा वेदू, याने म्हणा मा गोलिया. काय धंदा काढलाय तुम्ही. जाग्याव हलत नाही नाव. म्हणजे खरंच ना राजे स्वराज म्हणा मामा आहे ना. किती वेळा म्हणते प्रतीक्षा माझं पोरगं कुठे एकदा बी हल्ली का उठली का तू? तू हल्ली का जागची गेली का सत्या कुठे असं म्हणली का? म्हणलं ती फक्त पण बघा तो घरी गेला. आहे
ती रडते. हा? काय? पाणीवाली हिच्याकडे बघून पाहत राहिली. रड ना. हे का? आम्ही माझे लग्न झालं का? अरे हिच्या पडा हिच्या हा? अय समवयस्क नाही तू मोठी मानानी बाई तू पड भाऊ तू पड आज तू लहान मोठे सोडू नको भाऊ तू आज पड अगं घे 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 परत कोण नाही देत घे आईला प्रत्यक्ष तू मोबाईल मध्ये पैसे ठेवते का अयो 4-5 अयो अगं ग ग तुला निखिल तुला तिने 50 दिले आणि तिने 100 दिले दाजीनी बरोबर दिल ते पण ढप मारला पैसे वहिनी माल काढा ऑनलाईन घे पण सोडू नको कोणला ऑनलाईन घे वहिनी मारे ऑनलाईन चल तुम्ही आले तर नवऱ्याच्या गतीत हा मोबाईल तिकडे घे तिकडे अरे बाप वाटून घेते 100 रुपये 50 घ्या दोघं गोळाच करून राहिले आता तिकडे समोर पाय बोर्ड आणि चला इकडे जा आधी इकडे चालेल सगळं जा मग तिकडं इकडे इकडं तुम्ही द्यायचे अरे बाबा घ्यायचे असते आज आता तुमच्याकडे ठेवा परत द्या मला अगं एखादं पाऊच नाही का निकिताकडे पाठवा होता ना मावशी निकिताकडे पाठवा होता ना आहे ना मोठा बटला मोठा काय झाला
समोर बघायचं. चला ताईंनो, नवरी नवरीच्या घरी, पाहुणे पाहुण्यांच्या घरी आणि सख्या बहिणी सख्या जावांच्या घरी निघालेल्या आहेत. आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय करायला विसरू नका. धन्यवाद सगळ्यांना. बाय.